मोनिकाला करायचा होता व्लॉग शूट म्हणून केली करोडोंची लूट. एम फेरी बोट पकडून आम्ही निघालो अलिबागला. वृंदाला किडनॅप करायचा माझा प्लॅन फसला कारण तिनं बिन पावसाचे वायपर लावून मोनिकाचं लक्ष वेधून घेतलं. र बाला न तेवढ्यात अलिबागची होरी अलिबाग असं म्हणून तरंगता यावं म्हणून स्वतःच पाणी सोडणारी स्वावलंबी होडी पाहून आम्ही त्यात बिनधास्त विराजमान झालो. मला वृंदासोबत ब्युटी शॉट घ्यायचे होते पण शॉटची ब्युटी माझ्यामुळेच खराब होत असल्याची जाणीव तिनं मला करून दिली. सनसेटच्या नावाखाली हे दृश्य पाहून वृंदा झोपी गेली. तिला क ख ग शिकवायचं होतं पण काही ख ग गेले उडत. अलिबागच्या अलीकडे तुळशीबाग लागते असं समज करून मोनिकाने कानातली खरेदी केली. कोकणची माणसं साधी भोळी आणि त्यांना पाहायला केलेल्या गर्दीमुळे वृंदाला ट्रॅफिक मध्ये जेवण उरकावं लागलं. मग रिचार्ज होण्यासाठी तिनं स्वतःला स्लीप मोडवर टाकलं. वृंदा पोटात असताना तू अशी दिसायचीस हे मी तिला दाखवल्यामुळे मोनिका अचंबित झाली. अलिबाग नगर परिषदची हद्द पाहून आम्ही बेहद्द खुश झालो आणि तिथे भरपूर खाद्य भ्रमंती केली. त्याविषयी लवकरच YouTube वरती व्हिडिओ अपलोड करण्यात येईल. अथांग समुद्र पाहून मला वृंदासाठी 4 ओळी सुचल्या. या वाळूचा करून घे बेभान स्पर्श, भान आल्यावर कळणारही नाही कुठे सरली ती अल्लड वर्ष. झेलून घे मनसोक्त समुद्राच्या लाटा, नंतर शोधायच्याच आहेत ग अनोळखी वाटा. खराब झाले कपडे येतील धुता, चिकट होईल अंग होऊ दे आता. वयासोबत वाळूसारखी निसटते निरागसता, ती पुन्हा पुन्हा नाही येत ग अनुभवता. अशीच सानुली रमून जा समुद्राकाठी, अशा अपेक्षांचं ओझं नंतर येईलच पाठी. मी काय म्हणतो बाळा, नको ना गहू मोठी, खरंच नको ना गहू मोठी.